अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. पहाटेपासून अजित पवारांचा दौरा सुरू. महामेट्रोच्या कामांचा घेतला आढावा. शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंची आक्रमक भूमिका. 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलनाची दिली हाक. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी करणार आंदोलन. पत्रकार मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल. जखमी पत्रकाराशी साधला व्हिडिओ कॉलवरून संवाद. दोषींना ताबडतोब अटक करून कारवाईचे दिले निर्देश. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला प्रकरणात हल्ला करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाईचे आदेश. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आदेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सशक्तीकरणासाठी आणि समाजातील जागृतीसाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. साताऱ्यात नमो युवा रनचं आयोजन. नमो युवा रनला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा. भांडूप संकुलात नवीन जलशुद्धीकरण केंद्र. 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमता. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एक आरोपी जेरबंद. आरोपीला अमरावती येथून करण्यात आली होती अटक. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकच्या मालेगावमध्ये अवैध गांजाची तस्करीच्या प्रकरणात अवैध गांजाची तस्करी करणाऱ्यावर कारवाई. पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.